तेवढं काही वाढत नाही. वाढले तर वाढणारच होते, माहीत होतं लोकांना अगोदर माहिती होतं. युद्ध सुरू आहे तर पेट्रोल रेट वाढणारच होते. तर लोकांना त्यासाठी तयार राहावं लागणार आहे. येणाऱ्या काळात पुन्हा पेट्रोल नाही मिळणार तर सायकलचा प्रवास करायला लागेल, हे पण तयार राहावं लागेल लोकांना, बाकी काही नाही. आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आणखी लोकांना काय ईव्हीवर इलेक्ट्रिक घ्या किंवा आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर सायकलचा वापर करा. बस आता मी सोमवारपासून सायकलच काढणार आहे, तेवढं पेट्रोल तर वाचन. पेट्रोल दरवाढीमुळे बाकीच्या गोष्टीवर परिणाम होणार आहे. हो, होणार ना. पेट्रोल डिझेल वाढलं तर बाकीच्या गोष्टी परिणाम होणारच आहे. त्यासाठी लोकांना तयार राहाच लागणार आहे. तशी मानसिकता लोकांना बनवाच लागणार आपली. माझं नाव अभिषेक उईके आहे. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहो आणि ह्या पेट्रोलच्या दरामुळे जे प्रत्येक दिवशी वाढ होत आहे त्याच्यामुळे आम नागरिकांना खूपच त्रास होत आहे. आता तुम्ही सांगा की जो युद्ध चालू आहे इराण अमेरिकाचा, त्याचा डायरेक्ट असर आपल्या भारतामध्ये होत आहे. तर याच्यावर ठोस कारवाई गव्हर्नमेंटने केली पाहिजे. यावर सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा झळ हो, डेफिनेटली आम्हाला प्रत्येक रोजच्या रोज महागात. एक मी साधा कॉन्ट्रॅक्टर आहो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहो. आज मला इथून 10 किलोमीटर लेबरला घेऊन जायचं आहे, तर मी कसा घेऊन जाईन? विदाऊट व्हेकलनं नेऊ शकतो का? आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गव्हर्नमेंट एक रूल केलं आहे की ट्रिपल सीट नॉट अलाउड. आणि मोदीचं स्टेटमेंट आहे की कमीत कमी व्हेकल वापरा आणि होऊ शकते तेवढेच तुम्ही सीट फोर व्हीलरवर, जोपर्यंत तुम्ही 3-4 सीट बसवत नाही तोपर्यंत तुम्ही फोर व्हीलर यूज नका करू, तोपर्यंत बाईकने यूज करा. का असं आपल्याला वाटतं का की पेट्रोल वाचवण्याकरता ट्रिपल सीटच्या हो, करू नये? पेट्रोल वाचवण्यासाठी जर तुम्ही ट्रिपल सीट अलाउड करता तर तो पेट्रोल बचतीसाठी योग्य मार्गदर्शन होईल ना. मग ट्रिपल सीट याच्यात काय, जेव्हा कुठं आम्ही कॉम्प्रोमाइज करायचा. तुमचं खाण्याच्या तेलामध्ये कॉम्प्रोमाइज करा, पेट्रोलमध्ये कॉम्प्रोमाइज करा. केव्हापर्यंत आम नागरिक कॉम्प्रोमाइज करण्यासाठीच जगेल का? वाटणारच ना, कारण की दरवेळेस महागाई वाढत आहे दरवर्षी. आता हे पेट्रोल डिझेलचे रेट वाढले तर त्याच्यामुळे आणखी महागाई वाढणार. भाजीपाल्याचे रेट, अन्नधान्याचे, ते तर होणारच आहे. तिकडे महायुद्ध सुरू आहे त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम. काहीतरी सरकारने करायला पाहिजे याच्यावर. जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होते तेव्हा स्वस्त करत नाही, महाग झाले की आणखी महाग करत राहतात. आणि स्वस्त फक्त 50 पैसे 20 पैसे असे करतात आणि वाढवतात 3-4 रुपयांनी डायरेक्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढलेले आहे. आपल्याला असं वाटतं काय की युद्धाचा आणखी मोठा भडका उडू शकतो? उडू शकतो, कारण की अमेरिका सहजासहजी तर माघार घेणार नाही आहे. त्यामुळे तर प्रॉब्लेम होणारच आहे पुढे चालून पण तरी आम्ही आता सामान्य नागरिक म्हणून जेवढा आमचा प्रयत्न होईल तेवढा आम्ही बचत करण्याचा प्रयत्न करतो, पेट्रोल कमीत कमी वापरण्याचा. पण काय करता, ऑफिससाठी तर जावंच लागेल, त्यासाठी पेट्रोल लागणारच आहे. ओके, थँक्यू.